या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी अखिल भारतीय किसान सभा यांच्या मार्फत सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना चालू आणि थकीत ऊस बिलासंदर्भात आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। चालू गळीत हंगामामध्ये जे साखर कारखाने चालू असलेले सर्वच साखर कारखान्याकडून जाहीर झालेल्या ऊस दराप्रमाणे ऊस बिल खात्यावर जमा करण्यात यावे। ज्या साखर चालू हंगामातील साखर कारखान्यांनी शासनाचे ठरवलेल्या 15 दिवसांच्या FR फी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे। तसेच ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवलेले आहे अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना व्याजासहित ऊस बिल द्यावे। मागील हंगामातील साखर कारखान्यांनी ऊस बिल थकवलेले आहेत अशा सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिल त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत। ज्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवलेले आहे अशा साखर कारखान्यांवर कडक कारवाई करावी आणि सर्वच साखर कारखान्याची चौकशी करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज अखिल भारतीय किसान शेतकरी संघटनेकडून देण्यात आले। यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुभाष बावळकर, जिल्हा सचिव दत्ता चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष रजाक मकानदार, जिल्हा सेक्रेटरी सुलेमान शेख, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष जावेद आवटे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष दयानंद फताटे, दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष यासीन मकानदार, मंद्रुप कमिटी अध्यक्ष सिकंदर मकानदार, तात्यासाहेब वनमाने, मस्सापा कोळी, विश्वनाथ बसवेश्वर, राजेंद्र स्वामी, मल्लिकार्जुन कांबळे, शिरगुरे, तुकाराम शेतसंधी, अंबादास जोकारे यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। मिळालीच पाहिजे, कारखान्यावर कारवाई झालीच पाहिजे। अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद। सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी FRP प्रमाणे ताबडतोब रक्कम जमा केलीच पाहिजे। सर्व जे साखर कारखाने थकीत बिल आपल्याकडे ठेवलेले आहेत अशा सर्व कारखान्यावरती कारवाई झालीच पाहिजे। अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद। अरे कोण म्हणता येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद। हम सब एक है, हम सब एक। मी अक्कोट तालुका किसान सभेचा तालुका अध्यक्ष दयानंद फताटे बोलतो। आज गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना ऊस बिलाचं मागणी करून सुद्धा कुठलेही एकही कारखाना शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करत नाही आहे। त्यांच्या घरी किंवा ऑफिसाली 10 वेळा 20 वेळा हेलपटे घातले तरी मी उद्या टाकतो, परवा टाकतो, उद्या होतील, परवा टाकतील, हेच त्यांचे शब्द चालू असून आज मार्च एंड असल्यामुळे बँका येऊन शेतकऱ्यांच्या घरी बसत आहेत आणि कुठलाही कारखान्याचा पैसा शेतकऱ्याला मिळालेला नाही। जर शेतकऱ्यांना कारखान्याचे पैसे नाही दिले तर शेतकऱ्यांनी कसं बँकेचं कर्ज फेडणार? आता प्रत्येक शेतकऱ्याचं बँकेतसुद्धा सगळं क्रेडिट खराब झालेलं आहे, बँका कर्ज द्यायला तयार नाहीत आणि हे हरामखोर सगळे कारखानदार लोक प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला एवढं पिळवणूक करतात, एवढं त्रास देतात। शेतातनं ऊस तरी घेऊन जातात आणि बिल मात्र गांडी घालून बसतात। त्यासाठी आज शेतकरी संघटना किसान सभा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा करायचा ठाम निर्णय घेतलेला आहे। याचं दखल जर जिल्हाधिकारी नाही घेतले तर आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रत्येक कारखान्यावरती आंदोलन करू आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती पण आंदोलन करू आणि साखर आयुक्तावर बी आंदोलन करू, असा इशारा आज मी तालुका अध्यक्ष म्हणून। या वर्षीचं बिल थकीत आहे का गेल्या वर्षीचं बिल थकीत आहे? या वर्षाचं पण थकीत आहे आणि काही कारखाने आहेत ते गेल्या वर्षाचं पण बिल अजून थकीत ठेवलेलं आहेत। गेल्या वर्षाचं पण अजून फक्त 1000 रुपयाने दे, कुठं 500 रुपयाने दे, कुठं 1800ने दे, असं
कित्येक कारखाने अजून गेल्यावरचे पण पैसे अजून गांडी खाली घालून बसलेले आहेत. कारण तुमची जर मागणी नाही मान्य झाली तर तुमचे पुढील रूपरेषा काय असणार आहे? आम्ही पुढील कारखान्यासमोर आंदोलन करणार आणि साखर आयुक्तावरती आंदोलन करणार. साखर आयुक्तावर जाऊन निवेदन देऊन आंदोलन करू. आम्ही रस्त्यावर उतरू सर्व शेतकऱ्यांना घेऊन. अखिल भारतीय किसान सभा सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जे ऊस उत्पादक आहेत त्यांच्या थकीत बिलासंदर्भात आणि FRP संदर्भात आम्ही निवेदन दिले आहोत. गोड ऊसामागची ही कडू कहाणी शेतकऱ्यांना भोगावी लागती. वर्षानुवर्ष शेतकरी ऊस उत्पादन करतो, ऊस गाळपासाठी कारखान्याला पाठवतो, कारखाने गाळप करतात आणि शेतकऱ्यांची जे बिलं आहेत ते वर्षानुवर्ष तटवण्यामध्ये हे कारखाने माहीर झाले आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आहे. ना आयुक्तालयामार्फत होते ना साखर आयुक्ताकडनं होते. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा हा वाईट अनुभव आहे की शेतकऱ्यांच्या फळातून ऊस जातोच पण त्यांच्या फळात त्या ऊसाचं बिल काही येत नाही आहे. आज शेतकऱ्यांच्या मागे बँकांचे कर्ज आहेत, मुलांचे लग्न आहेत, मुलांचे शिक्षण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक समस्या आहेत. आर्थिकदृष्ट्या ते तंगलेले आहेत, त्यांचा हात आखडता आहे. हे सगळं असताना आज शेतकरी हवालदिल झालेले आहेत. शेतकऱ्यांकडे ना कारखाने लक्ष देतात ना सरकार लक्ष देत आहेत. सरकार वेगळ्याच दुनियेत आहेत, वेगळ्या प्रश्नांमध्ये मशगूल आहेत. इथं सोलापुरातला शेतकरी ऊस उत्पादन करणारा शेतकरी आहे, त्या शेतीवर अवलंबून असणारे अनेक कुटुंब आहेत. त्यांची आर्थिक कुचंबना होत असताना उद्या या शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी येऊ नये म्हणून किसान सभा या ठिकाणी मागणी करते की ह्या शेतकऱ्यांची बिलं तात्काळ अदा केली पाहिजे आणि FRP जी आहेत तीसुद्धा अदा केली पाहिजे. जर आज हे बिलं आणि FRP नाही मिळाली तर येणाऱ्या काळात अखिल भारतीय किसान सभा कारखान्यावरती आंदोलन करेल, जिल्हाधिकाऱ्यावरती मोर्चा काढला असा इशारा आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी देत आहोत. अखिल भारतीय किसान सभा तालुकाध्यक्ष या नात्यानं जावेद आवटे, माझं नाव जावेद आवटे, दक्षिण सोलापूर. आज ऊसाच्या बिलाबद्दल आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले. आज जिल्हा कमिटी पूर्ण आमच्या किसान सभेची जिल्हा कमिटी वतीने आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले. शेतकरी संदर्भात आज शेतकरीचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरीचा ऊस बिल आज थकीत झालेला आहे. तो ऊस बिल 14 दिवसाच्या आत अदा करावा अशी हे आहे, तरतूद आहे. तरीसुद्धा आज हे कारखाने लोकमंगल असतील, सिद्धनाथ असतील, सिद्धेश्वर असतील, गोकुळ असतील, मातोश्री असतील व जकऱ्या असतील, अनेक कारखाने आहेत. अनेक कारखाने बिलं तटून ठेवलेले आहेत. गेल्या वर्षाची बिलं असेच ठेवलेले आहेत. आज बघा आज शेतकरी बँकेत जातो, बँकेने घर जाऊन त्यांची वसुली चालू आहे. आज मार्च एंड असल्यामुळं आज शेतकरीजवळ पैसा नाही. शेतकरीजवळ आज शेतकऱ्याचं बिल जमा झालं नाही तर ते पैसे देणार कुठले? आज मी साहेबांना सांगून इच्छितो, आयुक्ताला सांगून इच्छितो की ह्यांचा प्रश्न जर तात्काळ नाही सोडवलं तर येणाऱ्या काळात किसान सभा गप बसणार नाही. रस्त्यावर उतरून यांना जाग करण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही. आज अखिल भारतीय किसान सभा सोलापूर जिल्हा, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर ऊस उत्पादक शेतकऱ्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आणि आमची जिल्हा कमिटी आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बिलं काही कारखाने गेल्या वर्षी पण बिलं थकीत ठेवलेत आणि ह्या वर्षी पण चालू बिलंसुद्धा अजून दिलेले नाहीत. या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आलेलं आहे. यानंतर आता निवेदन दिलेलं आहे. पुढच्या वेळेला आम्ही ह्या संदर्भामध्ये बिलं लवकर नाही दिलं तर याची रणनीती आम्ही ठरवणार आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय
स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.